लष्करशाही आली, म्यानमारमध्ये सुद्धा लोकशाही आली आणि पुन्हा पुन्हा लष्करशाही राज्याचा देशाचा ताबा घेतात। या सगळ्या पार्श्वभूमीवर 140 कोटी लोकांचा हा अनेक भाषांचा, अनेक धर्मांचा, अनेक जातींचा, अनेक राज्यांचा हा देश आज सुद्धा अतिशय मजबूतीने उभा आहे लोकशाहीच्या पायावर। आणि तो लोकशाहीचा पाया आहे आपलं भारताचं संविधान। आणि म्हणून मी आज हे जे भारताचं संविधान हे वाचवणं हे तुमचं आमचं सगळ्यांचं कर्तव्य आहे। या संविधानाप्रमाणे देश 78 वर्ष सुरू आहे आपल्याला वाटतं, परंतु ही जर लोकशाही संपली तर काय परिस्थिती होते हे शेजारच्या देशात जे काही होतंय ते पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येईल। आपल्या जीविताची सुरक्षा नसते, हमी नसते। आर्थिकदृष्ट्या जे देश डबघाईला येतात, बुडतात, अराजकता माजते, पण आज या देशात मात्र जे आहे अडचणी जरूर आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। आणि म्हणून असे भारताचं संविधान जे आपल्याला अतिशय प्रिय आहे। पंतप्रधान मोदी साहेबांनी सुद्धा नवीन ज्या वेळेला सरकार स्थापन झालं दिल्लीमध्ये त्या संविधानाच्या त्या प्रतिला नतमस्तक होऊन त्याच्या पाया पडून नंतर पुढे त्यांनी जे आहे कारभार सुरू केला। संविधान वर्ष सुद्धा आता साजरं करण्यात येणार आहे। तर अशा या संविधानाची जे आहे ज्याला प्रियम्बल म्हणतो, ते सुरुवातीचं जे पेज आहे ज्याच्यामध्ये या संविधानाचा मतार्थ साठवलेला आहे तो आपण जे आहे सगळ्यांनी आपण बोलणार आहोत, उद्धृत करणार आहोत। मी एक एक वाक्य वाचत जाईल, तुम्ही त्यानुसार जे आहे त्याचा पुन्हा एकदा पुनरुच्चार करणार आहे, ठीक आहे? आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजनीतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना याचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः पद अर्पण करीत आहोत। धन्यवाद। तर 26 नोव्हेंबर 1949 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही संविधानाची प्रत जी आहे आपणच आपल्याला अर्पण केलेली आहे।
आपण त्याचा स्वीकार केलेला आहे आणि त्या संविधानाप्रमाणे, त्या नियमाप्रमाणे, त्या घटनेप्रमाणे आपला देश सुरू आहे, पुढे सुद्धा असा चालत राहील। आज आपण पाहिलं की महाराष्ट्र सरकारच्या वतीनं सुद्धा, भारत सरकारच्या वतीनं सुद्धा गोर गरिबांना अतिशय चांगल्या योजना ज्या आहेत त्या आपण अर्पण करत आहोत। आपल्याला माहिती आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये लोकांनी स्वीकारलेली आहे। 1,35,00,000 आमच्या ज्या भगिनी ज्या आहेत त्या पात्र झालेल्या आहेत। अजूनही फॉर्म भरण्याचं काम सुरू आहे, परंतु त्यामध्ये काही लाख आमच्या ज्या भगिनी आहेत त्यांचं आधार कार्ड आणि बँकेचं ते अकाउंट जे आहे ते काही जुळत नाही। त्याच्यामुळे पैसे जे आहेत ते कोणाच्या हातात जाणार नाही, पैसे तुमच्या बँकेच्या तुमच्या खात्यात जाणार आहे। त्यामुळे माझी म्हणजे शासकीय अधिकारी काम करतात, पण आपल्या कार्यकर्त्यांनी सुद्धा ज्या अशा भगिनी ज्यांच्या आधार कार्ड आणि बँक अकाउंट हे जुळत नसेल त्या ठिकाणी त्यांना आपण सगळ्यांनी मदत केली पाहिजे। जवळजवळ 1 कोटी आणि 2 लाख साधारणपणे हे अगदी क्लिअर आहे, त्यांचे आधार कार्ड जुळलेले सगळं झालेलं आहे। आता आणखीन या 2-3 दिवसामध्ये अनेक काही लाख महिलांचं जे आहे आधार कार्ड जुळवलं जाईल आणि पैसे टाकायला सुरुवात झालेली आहे। मागच्या महिन्याचे ज्यांनी फॉर्म भरला असेल ते 1,500, या महिन्याचे 1,500, असे प्रत्येक महिलेला 3,000 रुपये तुमच्या बँक अकाउंटमध्ये महाराष्ट्र सरकार टाकणार आहे। आपल्या सगळ्या मुलींना ज्यांना SSC झाल्यानंतर डॉक्टर, इंजिनियर, पायलट जे काही बनायचं आहे त्याचा खर्च हा महाराष्ट्र सरकार देणार आहे। अनेक घरांच्या योजना आपण आखलेल्या आहेत। रमाई हाऊस योजना आहे, सावित्रीबाई फुले हाऊसिंग योजना आहे, दलितांसाठी शबरी योजना आहे। अशा अनेक योजना ज्या प्रत्येक घटकासाठी ज्या आहेत घरकुल देण्याच्या योजना आपण आखलेल्या आहेत। आपल्या कार्यकर्त्यांनी जे गरीब आहे ज्यांच्याकडे अजून घरं नाही त्यांची नोंदणी त्या प्रकारामध्ये आपण करायला पाहिजे आणि त्यांना पक्कं घर देण्यासाठी प्रचंड पैसा शिल्लक आहे आपल्याकडे। मोदी हाऊसिंग योजना OBC साठी जी आहे ती सुरू केलेली आहे, ती सुद्धा आपल्याला वर्षाला साधारणपणे राज्यामध्ये 3 लाख घरं बांधायची आहेत। त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला हे पैसे जे आहे उपलब्ध करता येत आहे, ते सुद्धा आपण आपल्या इथं आपल्या गावाला सगळीकडे त्याचा प्रचार प्रसार करून जे आहे ती घरं गरिबांना मिळवून दिली पाहिजे। मी आपल्या सगळ्यांचं इथे आल्याबद्दल आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।